हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. तर आज सकाळी-सकाळी हेअर वॉश वगैरे करून घेतलाय. आज आहे संडे. थोडंसं आहे रिलॅक्स सकाळी. ते सगळं कामं आवरून घेतलेत म्हटलं. सोफा वगैरे क्लीन केला. घर वगैरे झालंय. बाल्कनी पण झाली आणि पुसून वगैरे घेतलेलं आधी सकाळी-सकाळीच. मुलं वगैरे झोपलेत त्यामुळे मग मी सकाळी-सकाळीच लवकर हे करून घेतलं. पुसून वगैरे घेतलं आणि लगेच थोडं चहा वगैरे घेतला. दाखवते तुम्हाला सनसेट झालंय बघा. मस्त ऊन येतं माझ्या बाल्कनीमध्ये सकाळी-सकाळचं कोवळं ऊन येतं. मग 5-10 मिनिटं थांबून चहा वगैरे घेतला गॅलरीमध्ये. लगेच स्वयंपाकाची तयारी करायला घेतली. मी आज काळ्या मसाल्याची शेवग्याची शेंगाची भाजी बनवणार आहे. शेंग का चिरून घेतली आणि स्वच्छ पाण्यामध्ये ठेवली. धुवून घ्यायची त्याला आणि फोडणी देऊयात लगेच. पातेले घेतले. त्यामध्ये 2 चमचे तेल ॲड करूयात. तेल थोडंसं तापलं की त्यामध्ये मोहरी ॲड करू. जिरे ॲड केली. मोहरी आणि जिरे छान तडतडली. त्यामध्ये मसाला टाकून घेऊयात. गॅस थोडासा कमी केला. हा आहे खोबरं, लसूण आणि कोथिंबीरचं वाटण करून ठेवते मी फ्रीजमध्ये, म्हणजे पटकन भाजी होऊन जाते. 2 चमचे टाकले आणि काळा मसाला टाकले 2 चमचे आणि ह्या स्टेजला लगेचच शेंग ॲड करायची, म्हणजे जास्त मसाला लगेच करपत नाही आहे. कमी गॅस ठेवायचा. मिक्स करून घ्यायचे. थोडंसं किचन किंग मसाला टाकते. थोडीशी कोथिंबीर टाकते. फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली की छान टेस्ट येते भाजीला. मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं कोमट पाणी केलं आहे त्यामध्ये ॲड केलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ ॲड केलं आहे. मीठ ॲड केलं आणि थोडंसं भाजलेलं शेंगदाण्याचं कूट ॲड करायचं. मिक्स करून घ्यायचे छान. कमी गॅस ठेवायचा. हे बघा दाखवते तुम्हाला. जेवढं पाहिजे तेवढं पाणी आपण ॲड करायचं आणि लगेच पसारा पण आवरून घेते किचनवरचा. चपाती आणि मला नाश्ता पण बनवायचा आहे. गॅस पण थोडासा पुसून घेते. लगेच नाश्त्याची तयारी करून घेते. आज मी बनवणार आहे मॅगी. म्हणजे कधी-कधीच बनवते मॅगी, जास्त प्रमाणात नाही बनवते. पण आज संडे मग मुलांना कधीतरी खायची इच्छा होते. म्हणून मग आठवड्यातून एकदा किंवा 2 आठवड्यातून एकदा असंच बनवते. पण त्यात मी अशी प्लेन नाही बनवते. थोड्याशा भाज्या वगैरे टाकूनच आवडते आमच्या घरात सगळ्यांना. मग भाज्या पण थोड्याशा जातात पोटात मुलांच्या. कढई घेतली त्यामध्ये 2 चमचे तेल घेऊयात. तेल थोडंसं तापून द्यायचं. तेल थोडंसं तापलं त्यामध्ये थोडीशी मोहरी ॲड करायची. थोडीशी मोहरी ॲड केली की तडतडली की लगेच त्यामध्ये कांदा, थोडंसं टोमॅटो आणि शिमला मिरची टाकली. आपल्याला जसं आवडतं तशा भाज्या टाकू शकतो. मिक्स करून घ्यायचं छान. त्यामध्ये थोडंसं मटर पण ॲड करते. मटर ॲड केलाय. कांदा थोडासा लाल होऊन द्यायचा. भाज्या जरा स्मूथ होऊन द्यायच्या तेलामध्ये. त्यामध्ये मीठ ॲड करायचं. मीठ ॲड केलंय. थोडीशी हळद आणि मॅगीचा मसाला टाकून द्यायचा. 2 पॅकेट टाकलेत मी मॅगीचे मसाले. मिक्स करायचं. त्यामध्ये लगेच पाणी टाकून घ्यायचं. 1-1.5 ग्लास पाणी टाकले मी. 2 मॅगी बनवणार आहे त्यासाठी 1.5 ग्लास पाणी टाकले. मॅगी फोडून टाकायच्या त्यामध्ये आणि झाकण लावून ठेवून द्यायचं कमी गॅसवरती. मिक्स करून घेऊयात एकदा. थोडासा मोठा गॅस करायचा म्हणजे पटकन शिजते. हे बघा मस्त कलरफुल दिसते. झाली मॅगी रेडी. दाखवते तुम्हाला.
हे बघा, या खायला तुम्ही पण. लगेच त्यांना नाश्ता वगैरे दिला मुलांना आणि त्यांना जायचं होतं लवकर, तर लगेच मग मी पोळ्या पण करून घेते. त्यांच्यापुरत्या 3 चपात्या करून घेतल्या मी. कणिक मळून ठेवली होती, त्यामुळे छान भिजली कणिक. चांगली भिजली की चपात्या पण चांगल्या होतात. बघा, भाजी पण शिजली आणि इकडे त्यांना चहा पण ठेवलाय. हे बघा पसारा झालाय, चपात्या वगैरे झाल्यात आणि त्याच्यानंतर किचन सगळं. आता हे किचन आवरायचे मला. हे बघा, सगळं आवरून घेतलं, भांडे वगैरे घासून घेतले, बेसिन वगैरे क्लीन केलं, गॅस पण स्वच्छ पुसून वगैरे घेतला. आणि माझ्या ना विंडोमध्ये थोडेसे झाड आहेत ना, त्याला म्हटलं थोडं पाणी वगैरे द्यावं. सकाळी सकाळी इथं पण ऊन येते छान. हे का मस्त मस्त आलेत. पाणी वगैरे दिले त्यांना. वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.